आपले आणखी येत राहतील. विद्यार्थ्यांकडे मी जातो. विद्यार्थ्यांचा पक्ष यासाठी महत्त्वाचा आहे, मी मगाशी म्हणालो तसं काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाविकास आघाडीचे आधारस्तंभ असतील. शिवसेना त्या आधारस्तंभाच्या वर आरूढ झालेला पक्ष होता, कारण ते मुख्यमंत्री होते. पण याच्यातला कॉन्क्रीट का मजबूत जोड होते शरद पवार. शरद पवार आर्किटेक्ट होते. अन्यथा काँग्रेस एका टोकाला, शिवसेना दुसऱ्या टोकाला, यांना मध्ये आणण्याचं काम शरद पवारांनी त्या काळात केलं होतं. विद्यार्थी, माझा आपल्याला प्रश्न आहे, आता जे संजय राऊत म्हणतायत राज ठाकरे एकत्र येणं, एकत्र लढू, मविया महाराष्ट्रासाठी होती वगैरे वगैरे, हे सगळं शरद पवारांना माहितीये का? त्यांची याला मान्यता म्हणजे किमान एक आकलन, एकमेकांमधलं संवाद असं काही झालेलं आहे, हे मान्य आहे राष्ट्रवादीला? नाही, मला असं वाटतं की संजय राऊत जे बोलतात ते मला असं वाटतं त्यांचं रेग्युलर प्रेस कॉन्फरन्स सकाळी असते आणि त्याला ते वेगवेगळ्या विषयांवरती बोलत असतात. आता आज त्यांनी बोलता बोलता ओघाने जर सांगितलं की महाविकास आघाडी बरोबरच काय, म्हणजे तुम्ही जसं म्हणताय तसं ते बोलले असतील, तर मला असं वाटतं त्याच्यात काय ते काही शरद पवार साहेबांची परवानगी घ्यायला जातात असं नाहीये. त्यांना त्यावेळेस जो मुद्दा योग्य वाटतो ते बोलतात आणि त्यांना पत्रकार जसं प्रश्न विचारतात त्या ओघवत्या शैलीमध्ये ते बोलत असतात, असं मी त्यांचं ऑब्झर्वेशन केलेलं आहे. त्यामुळे इथे महाविकास आघाडीची आणि आमची युतीच होणार नाही किंवा, आणि ते त्यांचं काही मुद्दे मला पटण्यासारखे आहेत, कारण लोकसभेच्या निवडणुका ह्या देश पातळीवरच्या निवडणुका असतात. त्याच्यामध्ये प्रामुख्याने देशाचा विचार केला जातो आणि देशाची अखंडता जी आहे, सर्व धर्म समभाव आहे, सेक्युलरिझम आहे, हे सगळे प्रश्न विचारात घेऊन ती म्हणजे इंडिया आघाडी एकत्र आली होती. आणि त्यामुळे तिथे एक जो विचार करण्याची पद्धत असते, नेत्यांनी एकत्र येण्याची पद्धत असते, कारण सगळे खासदार निवडून द्यायचे असतात, मोठं मतदान क्षेत्र असतं आणि त्यामुळे ते तसा विचार करणं हे स्वाभाविक आहे. परंतु विधानसभेला जी आमची आघाडी झाली होती ती महाराष्ट्रापुरता होती आणि महाराष्ट्रामध्ये जे पक्ष प्रमुख होते ते सगळे एकत्र आले होते. तिघं पक्ष तर आम्ही आलोच होतो. आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जसं आता सचिन सावंत म्हणाले तसे प्रत्येकाचे, म्हणजे ही निवडणूक असते ना, ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते. लोकसभेला काय कार्यकर्ता सीट मागायला जात नाही, विधानसभेला काय म्हणत नाही की मला पक्षाने तिकीट द्यावं, परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यकर्ता ग्रासरूटवर जो काम करत असतो आणि त्याला ते प्रश्न माहिती असतात, म्हणजे तिथे, आणि त्याला ते प्रश्न माहिती असतात, म्हणजे तिथे पाण्याचे प्रश्न असतील, काय स्थानिक त्यांचे कुठले प्रश्न असतील, ते प्रश्न घेऊन ते लढत असतात. आणि त्याच्यामध्ये आपसातच त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन असते की मला यावेळेस नगरपालिकेचं, महापालिकेचं तिकीट मिळालं पाहिजे. आणि त्या पक्षामध्येच इतके कार्यकर्ते उत्सुक असतात की आघाडी केलं की मग काय होतं की ती थोडी त्यांची हे जी असते ती शक्यता कमी होते आणि त्यामुळे नाराजी पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे मला असं वाटतं की सर्व पक्षांनी एकत्र येण्यापेक्षा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनेकदा, म्हणजे जिल्हा परिषद असू दे, नगरपालिका असू दे, महानगरपालिका असू दे, आपले आपले पॉकेट्स असतात आणि तिथे कार्यकर्त्यांचा आग्रह असतो की आम्हाला हा वॉर्ड मिळालाच पाहिजे आणि त्यामुळे तिथे थोडी बंधनं सैल होतात. विद्यार्थी, मला तुमच्या बोलण्याचा सूर लक्षात आला. तुम्ही म्हणताय ते 100% बरोबर आहे, पण ते तसं यासाठी अधिक चांगलं असलं असतं की हे एकत्रितरित्या ठरलं असतं. म्हणजे आतापर्यंत जी तुमच्या तिन्ही पक्षांचं आपण पाहिलेल्या वाटचाल बघितलेले, विशेषतः काँग्रेस राष्ट्रवादीशी, धोरणात्मक विधान कोणी एकटी व्यक्ती करत नाही. ती प्रामुख्यानं संयुक्तरित्या निवेदन काढून किंवा मग प्रेस कॉन्फरन्स नंतर किंवा कोणाला अधिकृत केलं असेल तर ती व्यक्ती म्हणते. इथे तुम्हीच सगळी मंडळी म्हणताय की अजून मवियाची येत्या काही काळामध्ये बैठकच झालेली नाही आणि अशावेळी मनसेसोबत जाणार, मविया मग आता सोबत नको, इंडिपेंडेंट जाऊ, ही काही धोरणात्मक बाबी आहेत. अशावेळी ती विधानं येतात म्हणून त्याचं महत्त्व जरा जास्त वाटतं. मी आता अखिलकडे जातो आणि त्यानंतर मी केशव उपाध्यायांकडे जाईन. अखिल,